नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की या सर्व गोष्टी घडत असतात आणि इकडे आता धनू आलेली असते आणि राग आलेला असतो तो म्हणजे दत्तूला. आणि दत्तू तोंडावर तिथं सांगतो की मी तुझ्याशी लग्न केलेलं आहे ते फक्त आणि फक्त मला नानांनी जिम काढायला 5 लाख रुपये देतो म्हणून सांगितलेलं होतं म्हणून केलेलं आहे, अन्यथा मला तुझ्याशी लग्न करण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, या भाषेमध्ये दत्तू बोलत असतो. आणि धनू मात्र खूपच दुखावलेली असते. धनूकडे काहीच पर्याय नसतो, कारण आता घरात कोणासमोर ती काही बोलूही शकत नसते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात, सूर्या सगळेजण तिथं आलेले असतात आणि धनूला विचारतात सगळं ठीक आहे ना. तेव्हा धनू म्हणते की हो सगळं ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, मी त्यांना उचलून घेतलं ना त्याच्यामुळे त्यांना वाईट वाटलेलं आहे. मग आता जाताना तेजू आणि शत्रू तिथं असतात, तेही म्हणतात आम्ही निघतो आता. तेव्हा ते शत्रू म्हणतो की मेहुणीबाईसने आम्ही जाता जाता सोडतो, आम्ही चाललेलोच आहे. आणि मग ते जातात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता सूर्या आणि त्याचबरोबर तुळजा बोलत असतात. तुळजाला सूर्या म्हणत असतो की खरंच आजचा प्रोग्राम छान झाला, तू खूप छान नियोजन केलं होतं, एवढं सगळं तू छान केलेलं होतं, असं तो बोलत असतो. आणि मग तुळजा म्हणत असते की असं काही नाही रे. मग सूर्या म्हणतो की थँक्यू. सूर्याला तुळजा म्हणते की थँक्यू नको म्हणू, फक्त मी एक गोष्ट मागते ना ती गोष्ट मला दे. तेव्हा मात्र सूर्या म्हणतो काय हवं आहे. सूर्याला तुळजा म्हणते की माझ्याशी कधीच अबोला धरणार नाही, असं वचन मला तुझ्याकडून हवं आहे, असं तुळजा स्पष्टपणे सांगते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तेजू आता दुसऱ्या दिवशी शाळेला निघालेली असते. आणि तेजू शाळेला जात असते तेव्हा मात्र एक मोठी गोष्ट घडते. डॅडींची अजिबात इच्छा नसते की तेजूने शाळेला जावं, म्हणून डॅडी डायरेक्टली आता सांगत असतात की सुनबाई तुम्ही कुठं निघाला, बाहेर निघालेला आहात का. नाही, तुम्हाला सांगून ठेवतोय, कारण तुमच्या लक्षात राहत नाही आहे तुम्ही कुणाला विचारून बाहेर चाललेला आहात, असं डॅडी बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे तेजूला धक्का बसतो. तेजूला ते म्हणतात तुम्हाला माहिती आहे ना आज घरामध्ये पूजा असते आणि जाऊन महादेवाच्या मंदिरात आज आपल्याला पूजा करायची असते, आणि मग तुम्ही कुठं निघालेला आहात, हे डॅडींचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा तेजू म्हणते की हो. आणि मग शालन मालन या दोघींनी बोलवलं जातं आणि मग सांगितलं जातं की आज कुठे जायचं नाही. तेवढ्यात शत्रू तिथं आलेला असतो. शत्रू तेजूशी बोलत असतो. तेव्हा तेजू मात्र शांतच राहते, ती काहीच बोलत नाही. शत्रू म्हणतो बायको काय चाललंय तुझं हे सगळं, माझ्याशी मी समोर आला की तू बाजूला निघून जाते. तेजू एकच प्रश्न विचारते की ती मंजुळा कोण आहे. तेव्हा इकडे शत्रू म्हणत असतो की आता तू ना ते बायकोगिरी करायला लागलेली आहे, मला काय ते पटत नाही बरं का असं. हां, बायकोगिरी करीतपर्यंत ठीक आहे, पण हे असं संशय वगैरे मला काय ते पटत नाही आहे, असं शत्रू तिला बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे तेजू म्हणत असते हो बरोबर आहे, पण मला जे वाटतं ते मी सांगत आहे. तेजूचं असं म्हणणं असतं की तिला कळलं पाहिजे की नक्की काय झालेलं आहे, नक्की कोण आहे मंजुळा. पण शत्रू मात्र सांगायला तयार नसतो. शत्रूला मात्र खूप राग येत असतो. त्याला ही गोष्ट पटतच नसते की हिने दादागिरी करत काय विचारते मला, असं त्याचं म्हणणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा तेजू रागाने आतमध्ये निघून जाते. त्यानंतर आता धनूच्या घरी पूजा ठेवलेली असते. सूर्या तुळजा सगळेजण आता पूजेसाठी आलेले असतात आणि मग पूजा संपन्न होत असते. त्याचबरोबर इकडे सगळेजण तिथं असतात. धनू आणि त्याचबरोबर दत्तू दोघंही सूर्या आणि तुळजाला नमस्कार करतात, त्यांना वाकून नमस्कार करतात, कारण मोठा दादा आहे. आणि त्यानंतर मग इकडे धनू मात्र रडायला सुरुवात करते. धनूला सूर्या म्हणत असतो की खरंच तू नशीब काढलंस, एवढं चांगलं सासर तुला मिळालेलं आहे, खूप चांगली गोष्ट घडलेली आहे, असं तो सांगत असतो. आणि त्यासोबतच धनू मात्र रडत असते. धनूला तो म्हणत असतो की मला खात्री आहे माझ्यापेक्षाही तुला इथे जास्त सुखामध्ये ठेवले जाणार आहे, असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र धनू म्हणत असते की नाही तसं नाही रे दादा, असंच मला रडू आलं ना म्हणून, असं धनू सांगत असते. त्यानंतर तुळजा मात्र बोलत असते आणि तुळजा म्हणत असते की अगं धनू, काळजी करायची काहीच गरज नाही आहे, सगळ्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे होत आहेत, तू निवांत राहा, असं सगळं सांगितलं जात असतं. आणि मग सूर्याला नाना म्हणतात की काळजी करू नको, कसं आहे माहिती आहे का, ती माझी लेक आहे, ती या घरात येणार आहे ना, ती माझी लेक बनून आलेली आहे, मी माझ्या लेकीसारखं सांभाळणार आहे, तिला कोणताही त्रास होणार नाही. सूर्या म्हणतो की नाना मला त्याबद्दल शंकाच नाही, कारण तुम्ही माझ्यापेक्षाही धनूची जास्त काळजी घेणार आहात हे मला माहिती आहे. तेव्हा तुळजा म्हणते की आम्ही मंदिरात निघालेलो आहे तर आम्ही या दोघांना पण घेऊन जातो. तेव्हा नाना म्हणतात काहीच हरकत नाही. दत्तू मात्र लगेचच आईला विचारतो. आईला तो विचारू लागतो की जाऊ का. त्याला आईला खूपच विचारू वाटत असतं, म्हणून तो आईला विचारतो. आईला विचारल्यानंतर त्याला ती सांगते की जा.
आता त्या सगळ्यांना घेऊन ते मंदिरात आलेले असतात. इकडे आशाने त्या मावशींना समजवलेलं असतं आणि आशाने त्यांची समजूत घातलेली असते आणि आशा मात्र बोलत असते आणि मंदिरात राहायला तयार झालेली असते. दोघीजणी मिळून साफसफाई करत असतात. सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. आता सूर्या जो आहे, सूर्या त्याचबरोबर तुळजा, धनू, तेजू सगळे आता मंदिरात आलेले आहेत आणि सूर्याला असं जाणवतं तिथं पायात त्याच्या कोणीतरी ओळखीच आलेलं आहे. तर तिथे असते ती म्हणजे आशा. आशाने पदर बांधलेला असतो तोंडाला आणि तिथे देवाची पूजा करत असते. तिथं काम करत असते मंदिरामध्ये. हे सगळं तिचं चाललेलं असतं. तुळजा आणि त्याचबरोबर सूर्या दोघंही आशाकडे पाहू लागतात. त्यांना या व्यक्तीला कधीतरी पाहिलं या गोष्टीची जाणीव होत असते आणि सूर्याला आपल्या आई आजूबाजूला आहे या गोष्टीची जाणीव होती. दोघंही मंदिरात येतात, देवाचं दर्शन घेतात आणि सूर्या आता अणवाणी पायाने प्रदक्षिणा घालत असतो. तेव्हा आशा मात्र बादलीभर पाणी घेते आणि बादलीभर पाणी घेऊन सूर्या येतोय म्हणून त्या रस्त्यावर त्या वाटेवर ते पाणी टाकत असते. का तर आपल्या सूर्याचे पाय भाजू नयेत म्हणून. आता तेजू आणि शत्रूही आलेले असतात आणि त्याच वेळी तिथं आलेली असते मंजुळा आणि इकडे तेजू पाहते तर एका कोपऱ्यात शत्रू हा मंजुळासोबत तिथं बोलत उभा राहिलेला दिसतो आणि तेजूला मात्र खूप मोठा धक्का बसतो. हे सगळं काय आहे? आता ही मंजुळा कोण आहे हा मोठा प्रश्न पडलेला असतो आणि त्याचबरोबर ती त्यांच्याकडे पाहत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की डॅडी त्याचबरोबर तिथे ट्रस्ट कमिटीची माणसं आलेली असतात आणि ओ बाई इथे कचरा पडला हे साफ करून घ्या असं सांगतात आणि मग आशा मात्र ते साफ करायला जाते. तेव्हा डॅडी म्हणतात की कोण आहे तुम्ही? डॅडींना वेगळा संशय आलेला असतो म्हणून डॅडी पाहत असतात. आता डॅडींच्या समोर येईल का की ती आशा आहे? नक्की काय होईल हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.